कशी वाटली ही हेअरस्टाईल तुम्हाला? आवडली का? जितकी ती दिसायला छान आहे तितकीच ती इझीसुद्धा आहे. तर आज मी तुमच्यासमोर ही या हेअरस्टाईलचं ट्युटोरियल शेअर करते. चला तर मग फ्रेंड्स स्टार्ट करूया. हॅलो फ्रेंड्स, वेलकम बॅक टू माय यूट्यूब चॅनल. मी रुपाली पाटील. आज मी तुमच्यासमोर घेऊन आली आहे एकदम इझी अशी ही हेअरस्टाईल आणि तेवढी स्टायलिशसुद्धा. सर्वात प्रथम मी क्रॉस सेक्शन काढला आणि क्रॉस सेक्शनचा जो पार्ट आहे त्यातले काही पार्ट हेअरचे घेऊन मी त्याला बॅक कॉम्ब केले. जे फ्रंट आपले आहेत ते बॅक कॉम्ब केले, कारण आपल्याला फ्रंट जो सेक्शन आहे तो असा फुगलेला दाखवायचा आहे, थोडा फुगीर दाखवायचा, त्यासाठी बॅक कॉम्ब करणं हे गरजेचं आहे आपल्याला. तर बॅक कॉम्ब मी कशा पद्धतीने करते ते तुम्ही व्यवस्थित बघून घ्या ती टेक्निक, कारण तसं जर केलं तरच तुम्हाला ते व्यवस्थित तो पफ राहील, तो शेप दिसेल. बॅक कॉम्ब केल्यानंतर हलक्या हाताने थोडं टँगल फ्री करायचा आणि थोडंसं वरच्या भागाला पुल करून वरती जो भाग मी आता काढलेला आहे तसा वरती हळूहळू हलक्या हाताने घ्यायचा. आता जो आपण फ्रंट सेक्शन बनवला आहे त्याला आपल्याला लॉक करून घ्यायचा आहे. त्यासाठी मी टाफचा स्प्रे इथे यूज केलेला आहे. तो मारून मी तिथे तो जो फ्रंट सेक्शन केलेला आपण लॉक करून टाकला, जेणेकरून तो तसाच स्टे करेल. आता मी दुसऱ्या तिथला टँगल थोडं काढून एक छोटंसं कॉर्नरचं सेक्शन घेतला आणि त्या सेक्शनचा त्या सेक्शनची पूर्ण वेणी घालून घेतली. तुम्ही बघू शकता मी कशा पद्धतीने घातली आहे. ते एकदम बारीक घेतलेली आहे. तुम्हाला पाहिजे तर तुम्ही थोडीशी हलकी मोठी घेतली तरी चालेल किंवा बारीक घेतली तरी चालेल, ते दोन्ही पण छानच दिसणार आहेत. तर मी पूर्ण केसांची पूर्ण लांबपर्यंत तिची जी वेणी आहे ती घालून घेतली आणि वेणी घालून झाल्यानंतर आता कशा पद्धतीने मी त्याला पकडते आणि ट्विस्ट करते ते बघा तुम्ही. एक खालचा सेक्शन घेतला फर्स्ट आणि तो वेणीच्या खालच्या भागातून वरच्या साईडला घेऊन मग तो आतून टाकलेला आहे आणि तो खाली पुल करून घेतला. तुम्हाला समजलं ही कशा पद्धतीने केलेलं आहे. एकदम मी हळूहळू पद्धतीने म्हणजे हळू एकदम हे करून दाखवलेलं आहे तुम्हाला, जेणेकरून तुम्हाला ते व्यवस्थित समजेल. सेम प्रोसेस आपल्याला पूर्ण मागेपर्यंत करायची आहे. आपण जी छोटी वेणी केली आहे ती जशी पकडतोय त्याच्याच बरोबर खालची बट आपल्याला घ्यायची आहे. आता सेम मी तसं सगळीकडे करून घेतलं आणि आता मला एवढं झाल्यानंतर मी तिथे बॉबी पिनने टक करून घेतलं. वाटते ना तेवढा भाग एकदम छान, खूप सुंदर दिसते हे. आणि बाकीच्या आता केसांची मी सगळं खालच्या साईडला एक नॉर्मल जे कर्ल्स करून घेतलं. मी खूप जास्त कर्ल्स केलेले नाही आहेत, एकदम हलकं असं कर्ल्स करून घेतलेलं आहे. एक सॉफ्ट कर्ल्स जरी केले तरी छान दिसणार आहे आणि खूप जास्त कर्ल्स केले तरीही छान दिसणार आहे. या हेअरस्टाईलमध्ये खूप अशी सुंदर दिसते आणि तितकी स्टायलिश दिसते. तुम्ही ही हेअरस्टाईल साडीवर, वेस्टर्न लुकवर किंवा इंडो वेस्टर्न लुकवर सुद्धा करू शकतात. सर्वांवर ही छान दिसणार आहे. आता त्याला जो आपला फ्रंट राहिलेला आहे, फ्रंट जो आपण व्हेरिएशन केलेला आहे तिथे करताना एकदम हलक्या पद्धतीने करायचं आणि तिथे कर्ल्स कशी करायचे हे व्यवस्थित बघून घ्या. आता मी तिथे थोडंसं वरतून कर्ल्स केलेला आहे, जेणेकरून तो भाग आपल्याला एक छान दिसतो आणि तसंच सोडून द्यायचं आहे, जेणेकरून तो कर्ल्स झालेला भाग तसं छान दिसतो. तर फ्रेंड्स, कशी वाटली तुम्हाला ही हेअरस्टाईल? आवडली असेल तर नक्की लाईक करा, कमेंट करून नक्की सांगा कशी वाटली ते. आणि नवीन असाल माझ्या चॅनलवर तर सबस्क्राईब करायला विसरू नका. तुम्हाला माझ्याकडून जर अशाच हेअरस्टाईल आणि मेकअपचे ट्युटोरियल जर शिकायचे असतील तर माझ्या चॅनलवर बनून राहा आणि बेल आयकॉनला प्रेस करा, जेणेकरून माझ्या सगळं व्हिडिओचे नोटिफिकेशन तुमच्यापर्यंत भेटतील. तोपर्यंत बाय.